मित्रांनो नमस्कार. आता सुट्टी झाली आहे तर निघालो जॉबवरून आता गावाकडं. तर सहज एक गोष्ट आठवली म्हणून सांगावं वाटली म्हणून सांगतो आहे की आता आपण ट्रेडिंग वगैरे करतो आहे, सगळ्या गोष्टी करतो आहे, सक्सेसफुल झालो नाही, आणखीन लॉस होतो आहे. तर याची एक गोष्ट आहे, लॉस होण्याचं एक कारण आहे. कारण सध्या तुम्ही कुठलाही सेटअप जरी बनवायचा बघितलात, सध्या वॉर चालू आहे. इराणचं आणि अमेरिकेचं हे जे युद्ध चालू आहे ना, त्या युद्धामुळं सध्या मार्केट कुठल्याही सेटअपला फॉलो करत नाही. तर एक गोष्ट सांगतो, तुम्ही फक्त एक कन्सिस्टन्सी ठेवा, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश येईल. सध्या फक्त शिकायच्या मार्गावरती तुम्ही राहा, लगेच पैसे कमवायच्या मार्गामध्ये जाऊ नका. कारण का, शिकलात तर सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. न शिकता जर उडी मारलात ना, जे पैसे आहेत ते सगळे जातील. तर सांगायचा मुद्दा हाच आहे. सध्या अशा कंडिशनमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये सध्या ट्रेडिंगपासून तुम्ही लांब राहा. म्हणजे थोडक्यात अभ्यास करा, पण रिअल ट्रेड वगैरे काय करू नका. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करतच तुम्ही जे काय असेल त्या गोष्टीवरती एक सातत्यानं प्रयत्न करा. नंतर पुढं चालून असं होईल, तुम्ही आत्ता जे प्रॅक्टिस केलं ना, तेच तुम्हाला पुढं चालून कामाला येईल. सध्याचं जे मार्केटमध्ये सध्या डाऊनफॉल जो चालू आहे, त्याचं रिझन फक्त युद्ध आहे. आणि जोपर्यंत युद्ध थांबत नाही तोपर्यंत आपल्याला काही योग्य सेटअप भेटणार नाही. भले भरपूर जणं प्रॉफिट करतात, त्याच्यामध्ये भरपूर जणांना फायदा होतो आहे, आपल्याला होत नाही आहे. कारण का, आपण या गोष्टी समजून घेतल्या नाहीत अजून. आणि जोपर्यंत आपण या गोष्टी समजून घेणार नाही ना, तोपर्यंत प्रॉफिटेबल होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सध्या आपण शिकतो आहे ना, शिकायच्याच मागे लागू. सध्या प्रॉफिट वगैरे काढायच्या मागे लागायचं नाही, किंवा पैसे कमवायच्या मागे लागायचं नाही. कारण काय, काही नाही आपल्याला. मार्केट आपल्याला आयुष्यासाठी आहे, कमाई करायला आपल्याला आयुष्य पडलं. पण शिकण्यासाठी हे जे अजून एक वर्ष आहे, 6 महिने असतील, 3 महिने असतील, जे काही असेल ते शिकण्यासाठी देऊया ना. पुढं चालून तर आपल्याला कमवायचंच आहे. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की सध्या फक्त शिकण्यावरतीच लक्ष द्या. शिकून आपण महिन्यानी 2 महिन्यांनी जो काय आहे तो रिअल ट्रेड करूया. आणि याच्यामध्ये आपण एक कन्सिस्टन्सी ठेवली, सातत्य ठेवलं ना, तर आपल्याला नक्की यश येणार मित्रांनो. आम्हाला कॉन्फिडन्स आला आहे, कारण गेले 1-2 महिन्यापासून मी याच्यामध्ये प्रॅक्टिस करतो आहे. माझं पण सेटअप बनलं आहे, माझ्या पण काही स्ट्रॅटेजीज आहेत, त्यानुसार मी पण प्रॅक्टिस करतो आहे. आणि मला सांगायला चांगलं वाटतं की माझं सेटअप जे आहे ते वर्क करतं आहे बऱ्यापैकी. तर तुम्हाला पण एक रिक्वेस्ट राहील एवढी, तुम्ही अभ्यासावरती लक्ष द्या. थोडंही तुमच्या टार्गेटवरून तुम्ही भटकू नका, पूर्णपणे टार्गेटवरतीच तुम्ही फोकस करा. आणि जेवढं तुम्ही फोकस देताल, जेवढा तुम्ही वेळ देताल, तेवढं यश तुमच्या पाठीमागे येणार आहे. आणि एक मूव्हीमधला एक डायलॉग आहे बघा, 3 इडियट्समधला, की नाही का, आमिर खानचा एक डायलॉग आहे की काबिल बन, कामयाबी झक मार के पीछे आएगी. म्हणजे तुम्ही एका गोष्टीसाठी ना एवढं झोकून द्या, त्या गोष्टीच्या तुम्ही नाही का, त्या गोष्टीमध्ये तुम्ही परफेक्ट झालात ना, तर यश बरोबर तुमच्या पाठीमागे येईल. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही यशस्वी होणार तर आहात, पण त्याच्यासाठी जे कष्ट आहेत ना, ते कष्ट आत्ता घ्या. पुढं चालून तुम्हाला नाही का, जे काय प्रॉफिट आहे ना, 1 दिवसामध्ये, 1 घंट्यामध्ये, 1 मिनटामध्ये भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे, फक्त या गोष्टीवरती लक्ष द्या की फोकस करा. आपला अभ्यास करायचा आहे, अभ्यास करूनच सगळ्या गोष्टी करायच्यात. बिना अभ्यास करता आपल्याला काही होणार नाही. तर नक्की आपण सगळे यशस्वी होऊ आणि सगळे सोबत जाऊ. ठीक आहे, थँक्यू.